आपण श्रीविद्या हा विषय अभ्यासत आहोत। श्रीविद्येमध्ये कामेश्वर शिव आणि शंकर आणि शिव असे तीन विषय प्रामुख्याने येतात। तर कामेश्वर शिव म्हणजे काय? तर कामेश्वर शिवांपासून शंकर हा अवतार आणि शिव हा अवतार निर्माण झालेला आहे असे श्रीविद्या सांगते। याचबरोबर जीव आणि शिव हा विषय आपण पाठीमागे समजून घेतला होता। त्यानुसार जीवातून शिवात प्रवास हा आत्मा करतो आणि शिवात प्रवास झाल्यानंतर ती ऊर्जा एक तर शंकराकडे पाठवली जाते किंवा कामेश्वर शिव यांच्याकडे पाठवली जाते। कामेश्वर शिव हे शंकर आणि शिव यांचे वडील मानल्यास हरकत नाही। म्हणजे या विश्वामध्ये कामेश्वर शिव हे प्रधान होत। त्यातून शंकर आणि शिव हे दोन शक्ती निर्माण झाल्या। या दोन शक्तीपैकी जीवाची शिवाशी एक वाक्यता होते आणि शिवातून शंकर किंवा कामेश्वर शिव हे आत्म्याला निवडावे लागते असे श्रीविद्या सांगते। म्हणजे आपण करीत असलेली उपासना ही शिवापर्यंत पोचते। शिव म्हणजे शंकर किंवा कामेश्वर शिव नव्हेत। शिव हा विषय वेगळा, शंकर हा विषय वेगळा आणि कामेश्वर शिव हा विषय वेगळा। मूळ स्रोत हा कामेश्वर शिव यांचेपासून येतो। शंकर आणि पार्वती हा विषय वेगळा आहे, कामेश्वर शिव हा विषय वेगळा आहे। जीवातून शिवात जाणं म्हणजेच आत्म्याचं परिवर्तन होणं। म्हणजे शंकराची पार्वती, जीवाचा शिव आणि कामेश्वर शिवासाठी कामेश्वरी देवी असा हा तीन विषय तीन देवतांशी निगडीत आहे। कामेश्वरी आणि कामेश्वर शिव हे विषय अभ्यासल्यास असे आपल्या लक्षात येईल की कामेश्वरी व कामेश्वर शिव यांची मंदिरं अस्तित्वात नाहीत, किंबहुना अगदी नगण्य स्वरूपात मिळतील, परंतु यांची मंदिरं ही शक्यतो अस्तित्वात नाहीत। म्हणजे या उपासना ह्या सगुण अवस्थेतील नसून बहुतांश निर्गुण आणि निराकार या अवस्थेतील आहेत। ज्या वेळेस कारण, महाकारण आणि नारायणी म्हणजेच कामेश्वर शिव आणि कामेश्वरी अशापर्यंत जीव प्रवास करेल, त्यावेळेस ही उपासना सगुण न राहता निर्गुण निराकार अशा अवस्थेत जाते। निर्गुण निराकार ही अवस्था सगुण रूपी नसल्याने यांची मंदिरं उभारण्यात आलेली नाहीत। या सर्व देवता ह्या प्राप्त करताना मनुष्याला ध्यान, धारणा, समाधी याद्वारे प्राप्त करता येतात। जय साई दादा।